नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार. कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल नसाल तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं लाईक म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू शकता. व्यापारी आणि शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की भारताने बांगलादेश सरकारसोबत तातडीने चर्चेस बसावे आणि आयात पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर सरकारने कांदे दरात हमीभाव योजना किंवा निर्यात अनुदान सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या केंद्र आणि बांगलादेश यांच्यात कांदा निर्यातीबाबत कोणतीही नव्याने घोषणा झालेली नाही. मात्र महाराष्ट्रात कांदा ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील बाब असल्यामुळे आगामी अधिवेशनातही हा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव, बांगलादेशला दररोज शेकडो ट्रक कांद्याची होणारी निर्यात सध्या पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार दोन्ही संकटात आले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात पूर्ववत सुरू राहण्याचा प्रयत्न करावे. कांदा आयातबंदीचा फटका. बांगलादेश सरकारने आयातबंदीच्या निर्णयामुळे भारतातील कांद्याच्या उत्पादनात फटका बसला आहे. दर कमी होऊ नये यासाठी केंद्र सरकारमार्फत सुरू असलेल्या नाफेड खरेदीचा सध्या फारसा वेग आलेला नाही. खरेदी होत आहे परंतु पुरेशी नाही. त्यात बांगलादेशने केलेली कांद्याच्या आयातबंदीचा फटका शेतकऱ्यांना या एकंदरीतच बसत आहे. जे काय महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात, जे तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शूटपर्यंत व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो आहे. जे महाराष्ट्राचे शिवाय धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो आहे. जे महाराष्ट्राचे शिवाय धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटूया तोपर्यंत तेच थांबतो. जे महाराष्ट्राचे शिवाय धन्यवाद. सबस्क्राईब.